चंद्रपूर या ठिकाणी प्रदूषणाची भीती पुन्हा एकदा समोर आलेली आहे। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या दौऱ्यादरम्यान घुगुस परिसरातील कोळसा स्वच्छीकरण कारखान्याची पाहणी करताना त्यांच्या गाडीवरती कोळशाची धूळ चाचून गाडी काळी पडलेली आहे। स्वच्छता करून देखील ही स्थिती असल्यामुळे प्रदूषणाची गंभीरता जी आहे ती स्पष्ट झाली आहे आणि प्रशासन आता यावरती ठोस उपाययोजना करणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। अंदाज आलाय त्याच्यावर? मला अंदाज आहे आणि त्याबद्दल सहानुभूती आहे, संवेदना आहे, म्हणूनच मी आलेली आहे। मी सुद्धा एसी मध्ये बैठका घेऊन बातम्या छापून आणू शकते, पण माझा कालपासूनचा रंग असा झालेला आहे, मी उन्हामध्ये पूर्ण रापून निघालेली आहे आणि उलट एवढी हीट वेव्ह असताना देखील मी माझा शब्द पाळायला इथे आले, कारण सुधीर भाऊंना मी शब्द दिला होता, सुधीर भाऊंनी सभागृहात लढा दिला होता आणि सुधीर भाऊंना आश्वासन दिलं सभागृहातलं, ते पूर्ण करण्यासाठी आलेली आहे। इथल्या प्रदूषणावर आम्ही एक लॉंग टर्म प्लॅनिंग तयार करू आणि यंदा सुद्धा काम चांगलं करायला लावू, या उद्योगांनाही काम करायला लावू, इथल्या अधिकाऱ्यांनाही काम करायला लावू आणि सर्व मिळून इथल्या प्रदूषणावर मार्ग काढू। ताई, तुम्ही स्वतःही अनुभव घेतला आहे की प्रदूषण विभागाचे अधिकारी जे आहे प्रशासनाला ते अतिशय मुजोर आहे, लोकप्रतिनिधींचं ऐकत नाही, याच्यावर काही अंकुश लावाल का? नक्कीच लावेन। अधिकारी प्रत्येक ठिकाणी त्यांच्या म्हणजे जे नेतृत्व माझ्या आता त्यांना लाभलेलं आहे त्याच्याप्रमाणे त्यांच्याही वागण्यामध्ये बदल होईल आणि त्यांना पहिले शिक्षा करायच्या आधी मी स्त्री असल्यामुळे मी समजावून सांगेन, त्यांच्या वळण लावायचा प्रयत्न करेन आणि ज्याला वळण नाही लागत त्यांना शिक्षा करेन। बातमी आता कोल्हापुरातून आहे। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखण्यास महापालिका प्रशासनाला अपयश आलंय। पंचगंगा नदीची गटारगंगा झाली असून आता नदीकाठच्या नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। पंचगंगा प्रदूषण प्रश्नी लढा देणाऱ्या दिलीप देसाई यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे, तर यापुढे नागरिकांचा रोष परवडणारा नसेल असा इशारा देखील त्यांनी दिलाय। पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केले तरी पंचगंगेचं प्रदूषण काही रोखता प्रशासनाला आलेलं नाही। माझ्या पाठीमागे हा जयंती नाला पाहायला गेलं तर हा अखंड नाला प्रक्रिया न करताच आहे तो नदीमध्ये मिसळला जातो। या नाल्यामध्ये जी घाण कचरा जो शहरातला वाहून येतो हा असाच आहे। तो या ठिकाणी एखाद्या वेळेस लाईट गेली आणि हा प्लांट जर बंद पडला तर हा कचरा नदीमध्ये वाहून जातो आणि नदीकाठच्या गावांचा प्रश्न आहे तो प्रदूषणामुळे ऐरणीवरती आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। अनेक वेळा हा प्रश्न आहे तो मांडला, सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या संदर्भात न्यायालयासुद्धा धाव घेतली, मात्र महापालिका प्रशासन अद्याप यावरती कोणत्याही पद्धतीच्या उपाययोजना करायला तयार नाही। 2 STP प्लांट उभा केले, मात्र ते तितक्या ताकदीचे नसल्यामुळे सुमारे 12 नाले अशा पद्धतीचे आहे ते पंचगंगा नदीमध्ये मिसळतात आणि मोठ्या प्रमाणात आरोग्याचा प्रश्न आहे तो निर्माण झाला। यापूर्वी कावीळच्या साथीनं 42 नागरिकांचा मृत्यू आहे तो झाला होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती नदीकाठची गावंसुद्धा आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। 17 गावांनी आहे ते या संदर्भात बंद पुकारण्याचा पवित्रा घेतलेला आहे आणि तरीसुद्धा प्रशासनाला जाग येत नसल्याचं चित्र आहे ते आपल्याला दिसून येते। यावरती बोलण्यासाठी प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई आपल्यासोबत आहेत। वारंवार आहे ते या नाल्यांच्या संदर्भात पंचगंगा प्रदूषणासंदर्भात आहे ते लढत आहेत। त्यांनी सुद्धा याचिका आहे ती न्यायालयामध्ये दाखल केली होती। हे सगळं झाल्यानंतर नेमकं प्रशासनाच्या हाती काय लागलं आणि तुमच्या हाती काय लागलं? हे पहा, मी 97 पासून प्रयत्न करतोय। 97ला याचिका झाली, त्याच्या बाबतीत का कारवाई झाली नाही म्हणून 2010ला पुन्हा रिट पिटिशन दाखल केलं आणि 2013ला तर इचलकरंजीच्या 38 लोक वेगवेगळ्या रोगानं मयत झाली, पुन्हा त्यामध्ये PIL दाखल झालं आणि न्यायालयानं वेळोवेळी आदेश दिले, परंतु या प्रशासनानं न्यायालयाचे सुद्धा आदेश केराच्या टोपलीत टाकला असं म्हणलं। पुढे जाऊया। वाढत्या उष्णतेमुळे मार्चपेक्षा एप्रिल महिना तापदायक ठरतोय। अकोला या ठिकाणी काल तब्बल 44.2 अंश इतकं तापमान नोंदवण्यात आलेलं आहे। पुढील काही दिवस संपूर्ण राज्यात उष्णतेच्या लाटेसदृश्य परिस्थिती असणार आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। चैत्र महिन्यातच वैशाखाचा वणवा जाणवू लागला असून एप्रिलच्या मध्यात महाराष्ट्र होरपळलेला आहे आणि संपूर्ण आठवडाभर सूर्य असाच आग ओकणार असल्याने यात भर पडणार आहे। शहरामध्ये उन्हाचा पारा आता 44 अंशांच्या पुढे गेल्यामुळे त्याचा परिणाम जनजीवनावरती झालाय। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार धाराशिवमध्ये तापमानाचा पारा 40च्या पलीकडे गेलेला आणि वाढत्या तापमानामुळे भर दुपारी रस्त्यावरती शुकशुकाट दिसून येतोय आणि या उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक डोक्यावरती रुमाल, छत्री या पद्धतीचा वस्तूंचा वापर करतायत आणि उन्हापासून दिलासा मिळावा यासाठी शीतपेयांची दुकानं रस्त्याच्या शेजारी दिसू लागली आहेत। धाराशिवमध्ये तापमान 42 ते 43 अंशांच्या घरात गेलेलं असून याचा फटका आता नागरिकांना बसतोय। याचा चढावा घेतला आमचे प्रतिनिधी
बालाजी निरफळ यांनी. धाराशिव जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून उष्णतेची लाट आली असून तापमान जे आहे ते 42च्या घरात जाऊन पोहोचलेलं आहे. धाराशिव जिल्ह्यात सहसा 40च्या पुढे कधी टेम्परेचर जात नाही, मात्र हे तापमानाचा पारा जो आहे तो वाढल्यानं याची जो फटका आहे तो नागरिकांना बसतोय. उन्हापासून संरक्षण व्हावं म्हणून डोक्यावरती रुमाल असेल किंवा पटकं असेल असे अनेक साधनं जी आहेत ती घेऊन नागरिक सहसा प्रवास करतायत. दुपारच्या वेळेस आता 12च्या वेळेनंतर तर रस्त्यावर सगळा शुकशुकाट पाहायला मिळतो. एवढं टेम्परेचर जसं विदर्भात तापमान वाढतं तसं त्या पद्धतीनं तापमान धाराशिव जिल्ह्यात वाढतोय. आणि आपण बघू शकतो की या तापमानापासून थोडा दिलासा मिळावा यासाठी फळाची दुकानं असतील किंवा इतर थंड पेयाची साधनं जी असतील त्याचीसुद्धा दुकानं जी आहेत ती थाटली गेलेली आहेत. मात्र धाराशिव जिल्ह्यात आपल्याला हे माहिती की दुष्काळग्रस्त धाराशिव जिल्हा आहे, पाण्याची वणवण इथं भटकावं लागते. मात्र असं जेवढं तापमान जे आहे ते तापमान कधी पण 40च्या घरात राहतं. मात्र धाराशिव जिल्ह्यात यंदाच्या साली जे हवामान खात्यानं अंदाज वर्तवला होता त्यानुसार तापमान जे आहे ते 40च्या पुढं सरकलं असेल. आता 12 जर वाजले असेल ते 40 वाजता, 12च्या नंतर मात्र हे तापमान जे आहे ते 41, 42 आणि 43पर्यंत जाऊन पोहोचतं. त्यामुळं 5 ते 6 वाजेपर्यंत घराच्या बाहेर कोणी पडत नाही. आणि प्रशासनाने तशाच पद्धतीनं आव्हान केलेलं आहे की एकतर उन्हापासून संरक्षण करा, उन्हापासून पाणी जास्त प्या आणि घराच्या बाहेर सहसा काम असेल तर पडा, प्रशासनानं आव्हान केले. त्यामुळे प्रशासनानं जे आव्हान केले त्याला देखील नागरिकांनी प्रतिसाद देणं देखील गरजेचं आहे. सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 मराठी, धाराशिव.